हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा 10वा दिवस आहे। तर आज आपण 46 साइजचे माप बघणार आहोत 4 टक्स मध्ये। याआधी लाईव्ह मध्ये आपण 1 टक्सचं पेपर कटिंग शिकलेलो आहोत आणि 1 टक्सचं पेपर कटिंग आपण 28 साइज पासून 50 साइज पर्यंत पूर्ण माप आणि टक्स पॉइंट म्हणजे टक्सची उंची रुंदी किती घ्यायची हे सुद्धा बघितलेलं आहे। ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांनी व्हिडिओ बघितले तरी चालतील, व्हिडिओ सुद्धा आपले अपलोड आहेत। आणि ब्लाउज वरून माप कसे घ्यायचे हे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। लाईव्ह मध्ये घेतलेलं होतं त्याचा व्हिडिओ आपण तयार करून घेतो, जेणेकरून ज्या महिला आहेत ज्यांना लाईव्ह जॉईन होत आहेत की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड होतो, तर त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे। नसेल कळत तर 2-3 वेळा व्हिडिओ बघितला की आपोआप कळतं, बाहेर जायची गरज नाही तुम्हाला। क्लास घरी बसून हा क्लास शिकू शकता तुम्ही। तर आज आपण 4 टक्सची 46 साइज बघणार आहोत। तर सगळ्या महिलांना आधी जॉईन होऊ देऊयात आणि मग 46 साइज बघूयात। आणि अशा बऱ्याचशा ताई की त्यांना शिवणकामाची खूप आवड आहे पण कटिंग जमत नाही, मुंड्याला फुगा येतो, पाठीमागून ब्लाउज वर जातं, शोल्डर गळतात। असं जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। पेपर पॅटर्न वरून ब्लाउज अतिशय सुंदर आणि परफेक्ट बसतं। परफेक्ट फिटिंग फिनिशिंगने कटिंग करून दिलेले असते। वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून बनवलेले आहेत आणि सर्व प्रकार आपल्याकडे आहेत। जवळजवळ 13 ते 14 प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत। कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक 4 टक्स, पाठीमागून बंद गळा आणि पुढे व्ही गळा, याच्यात सुद्धा 4 टक्स आहे। 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये बोटनेक आहे, सभ्यसाची आहे, बॉम्बे कटोरी आहे। असे वेगवेगळे प्रकारचे जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि पेपर पॅटर्नवरून ब्लाउज बसण्याची अतिशय परफेक्ट अशी पद्धत मी कटिंग करून दिलेली आहे। तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात, कार्ड पेमेंटने सुद्धा पेमेंट करू शकतात। कार्ड पेमेंट म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डने किंवा डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता तुम्ही, किंवा फोन पे, गुगल पे केलं तरीही चालतं। ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात आपलं ब्लाउज कटिंग होऊन जातं आणि शिवायला तर खूप आवड येते, कारण ब्लाउज इतकं परफेक्ट बसतं। तर तुम्हाला कुठेही फिटिंग करण्याची जास्त काही गरज येत नाही किंवा कुठेही ब्लाउजचे शोल्डर उतरणार नाही। अतिशय परफेक्ट अशी फिटिंगने मी कटिंग करून दिलेली असते। तर आता आपण बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत आणि ज्या नवीन महिला जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हाय, आणि लाईक करायला विसरायचं नाही सगळ्यांनी। जेवढ्याही महिला जॉईन होतात किंवा जेवढ्याही महिला नंतर व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे। आणि काही डाऊट असेल तुम्हाला शिकवण्यात किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करून सुद्धा सांगा, तर मी अजून समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन। तर सर्वात आधी आपण डायग्राम बघणार आहोत। जसं की आपण रेग्युलर बघत असतो, डायग्राम मध्ये अशा पद्धतीचे डायग्राम काढून घ्यायचे आहेत तुम्हाला सुद्धा। डायग्राम मध्ये पाठीमागचा भाग, पुढचा भाग, बाही अशा पद्धतीने तिघही पार्ट काढून घ्यायचे असतात। मी एक अस्तरची बाही, एक बिना अस्तरची बाही सुद्धा दाखवलेली आहे। आणि डायग्राम मी लगेच साईडला घेत नाही, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल किंवा व्हिडिओ थांबवून सुद्धा तुम्हाला हा डायग्राम काढता येईल। 28 ते 50 साइज पर्यंत हा डायग्राम तुम्हाला काढून घ्यायचा आहे। आणि टक्सची रुंदी किती घ्यायची ते सुद्धा तुम्हाला प्रत्येक साइज नुसार लिहून घ्यायचं आहे। आता आपण 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय ते बघणार आहोत। 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची, 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करतो। आधी तर पूर्ण माप लिहून घ्यायचे असतात आपल्याला। पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा असे पूर्ण सिक्वेन्सने लिहून घ्यायचं आहे। मग नंतर आपल्याला पूर्ण उंची प्लस त्यामध्ये किती इंच प्लस करायचंय ते लिहायचं आहे आणि प्लस किती इंच होतं ते सुद्धा लिहायचं आहे। छातीचा चौथा भाग, समजा आता 46 साइज आहे, 46 चा चौथा भाग अधिक त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने छातीच्या चौथ्या भागात सुद्धा 2 इंच शिलाई मार्जिन करून तुम्हाला ऍड करायचं आहे। कंबर घेर, कमरेत पण तुम्हाला सेम पद्धतीने कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। बाहीची उंची जर अस्तरचं बाही तुम्ही कटिंग करत असाल तर त्यामध्ये अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। बिना अस्तरची असेल तर 1.5 ते 2 इंच ऍड करायचं आहे। आणि मुंड्याचं जे मी तुम्हाला प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की मुंड्याची उंची आपली कशी निघत असते, तर मुंड्याची उंची तशा पद्धतीने काढायची आहे। आणि मी प्रत्येक याच्यामध्ये सांगते की ह्या उंचीचा गळा असेल तर किती तुम्हाला शोल्डर मुंडा घ्यायचे, किती लुजिंग घ्यायचे, सगळं मी तुम्हाला सांगतच आलेली आहे। तर 0 ते 1 पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला ऍड करायचं आहे। 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन।
1 ते 4 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. गळा रुंदी 0 ते 6 गळा रुंदी येणार आहे. 0 ते 7 गळ्याची उंची येणार आहे. 1 ते 8 टक्सची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे. आणि रुंदी जर बघत असाल तुम्ही 8 ते 9 रुंदी कशी मोजायची आहे. छातीचा 10वा भाग 46चा 10वा भाग जो काही होत असेल तसं तुम्हाला माप टाकायचे. जसं की आता 46 साईज आहे. 46चा 10वा भाग 4.6 असं तुम्हाला टाकायचं आहे. आणि दोघही साईडला मार्जिन जसं मी इथं सोडलेलं आहे. हा जो खालचा भाग आहे, हा जो टक्स आहे आपला, हा जो टक्सची मधली रेषा आहे ती आपल्याला छातीचा 10वा भाग आणि अलीकडे आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन आणि इकडे पण 1 इंच, तेव्हाच आपला टक्स छान असा कप क्रिएट होतो. जर तुम्ही चपटा घेत असाल तर व्यवस्थित बसणार नाही. अर्धा इंच घेत असाल तरीही बसणार नाही. 46 साईज साठी कमीत कमी 1.25 इंच या साईडला आणि 1.25 इंच त्या साईडला असं सोडायला लागतं. आणि जे तुम्ही 2.5 इंच माप घेतलेलं आहे ते साईडला वाढवून घ्यायला लागतं. मी हे बरेचशे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि ड्राफ्टिंग मध्ये सुद्धा ड्राफ्ट करताना मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. तर आता आपण शोल्डर मुंड्याचे माप कसे आणि किती इंच गळ्यासाठी कसे घ्यायचे. तर समजा 46 साईज आहे. आता बऱ्याचशा महिला 46 साईजच्या तब्येत जास्त असल्यामुळे गळा थोडा मोठाच घेतात. तर 46 साईजचा जर गळा तुमचा 10 इंचाचा असेल तर शोल्डर घ्यायचंय तुम्हाला 5.6 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि घडी घ्यायची आहे 11.5 इंच. 10 इंच गळ्यासाठी आपल्याला बिलकुल लुजिंग वाढवायची नाही आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने तुम्हाला माप टाकायची आहेत. माप टाकण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि मी प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्हाला 1 ते 6 इंच गळ्यापर्यंत लुजिंग वाढवायला लागते. 1 इंचाचा असेल पाठीमागचा गळा तर 1 इंच लुजिंग वाढवायला लागते छातीमध्ये. 4 इंचाचा असेल तर तुम्हाला जवळजवळ अर्धा इंच लुजिंग वाढवायला लागते आणि 6 इंचाचा असेल तर 0.25 असं तुम्हाला वाढवायला लागतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर गळ्यानुसार. आणि समजा कस्टमरचं ब्लाऊज झालं तर त्याच्यावरून माप घेऊन अतिशय सोपी पद्धत असते. त्याच्यावरून माप कसे घ्यायचे मी पहिल्याच लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी त्या क्लासला जॉईन केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलमध्ये मंजुषा शिवण क्लास या चॅनलमध्ये जाऊन लाईव्ह क्लासचा 2 नंबरचा व्हिडिओ बघायचा आहे. तर 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. सुरुवातीचा 2 नंबरचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये माप कसे घ्यायचे आणि कुठल्या मापात किती इंच वाढवायचे हे सगळं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत असते की कुठल्या पार्टमध्ये तुम्हाला किती इंच वाढवायचं आहे. तर हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत असते जेणेकरून समोरच्या आपल्या ज्या ताई आहेत त्यांच्या लवकर लक्षात येईल. अशा पद्धतीनेच मी क्लासमध्ये सांगत असते. आणि ज्या कोणी ताई आहेत त्यांना शिवणकामाची खूप आवड आहे पण कटिंग जमत नाही किंवा कटिंग करण्याचा कंटाळा येतो, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. आणि पेपर पॅटर्न आपले हे उपलब्ध आहेत. जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून बनवलेले आहेत. म्हणजेच प्लास्टिकचं कापड आपण तयार करून घेतो त्यापासून बनवत असतो. तर तुम्हाला मागवायचे असतील तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. कार्ड पेमेंट सुद्धा उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि फोन पे, गुगल पेने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल, लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.